पत्राशेडचे गोडाऊनचे कडी कोंडे तोडून तांबा पितळ भंगार तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखा मंचर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 7,86,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी झंझावात न्यूजला दिली. याबाबत अधिक माहिती अशी की मंचर येथील सुमित जेठमल पुनामिया राहणार जुना बाजारपेठ मंचर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट 26 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांगवाडा मंचर येथील त्यांच्या भांड्याच्या पत्राशेड गोडाऊनचे कडी कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर गोडाऊनमधील जुना तांबा पितळ भंगार त्याचप्रमाणे पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन असा एकूण 3,82,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोडाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरट्यांचा माग काढला असता आरोपी श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार सोफियान मुस्ताक शेख वय 24 राहणार वार्ड क्रमांक 2 बजरंग चौक श्रीरामपूर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने मंचर येथील आरिफ असलम नायकोडी व इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी 297 किलो वजनाची पितळीची धातूची मोड आणि 358 किलो वजनाची तांब्याची धातूची मोड असा एकूण 5,36,200 रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले 2,50,000 किमतीचे वाहनही पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांनी एकूण 7,86,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला मंचर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद भांबळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, मंचर.